करूयात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांनी। उद्या महापालिकेचा महासंग्राम पाहायला मिळतोय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूयात। बिनविरोध झालेल्या निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, उमेदवारांवर दबाव होता का, याची शहानिशा करून अहवाल द्या, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध, भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश। इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात, तर मुंबईमध्ये 6 पेक्षा अधिक सभा तर अनेक ठिकाणी रोड शो असणार। जनतेशी संवाद साधण्यासाठी टॉक शो आणि मान्यवरांच्या भेटी घेणार। उद्यापासून मुंबईमध्ये फडणवीसांच्या सभांना सुरुवात। फडणवीस आणि शिंदे आज मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संयुक्त मेळावा। आज संध्याकाळी वरळीतील NSCI डोममध्ये मेळावा पार पडणार। मुंबईच्या विकासाचं विजन या मेळाव्यात मांडलं जाणार। पुणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे 111 उमेदवार रिंगणात। उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची 9 तारखेला पुण्यामध्ये जाहीर सभा। पुण्यात 14 प्रभागांमधील 24 जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने। 165 जागांसाठी काँग्रेस 90 तर ठाकरेंची शिवसेना 70 आणि मनसेकडून 44 उमेदवार मैदानात। मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार। सांगली, मिरज, कुपवाड या महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन। सोलापुरात भाजपच्या माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं। तिकीट वाटपावरून झालेल्या राड्यात सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदेंचं कार्यालय फोडलं। मनसेच्या बाळासाहेब सर्वदे यांची हत्या झाल्याचाही आरोप। 4 जण या प्रकरणी ताब्यात। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांमध्ये फ्रीस्टाईल राडा। अर्ज माघारी घेण्यासाठी जात असताना उमेदवार संजय शिरसाट अंगावर धावून आल्याचाही आरोप। तर राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला। आता बघूयात मनपा निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार। 6 जानेवारीला या मुलाखतीचं चित्रीकरण होईल, तर महापालिका निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे। पुण्यामध्ये अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर तुझ्या तोंडात साखर पडो अजित पवारांचं उत्तर। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास दादा राजी, दादांचे उत्तरात्मक संकेत। मुंबईमध्ये अजित पवारांचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य, नवाब मलिकांचं वक्तव्य। तर काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते। नवाब मलिक यांची शिंदेची शिवसेना आणि भाजपवर टीका। मीरा भाईंदरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। प्रीती पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार। भाजप आता काही लोकांसाठी प्रायव्हेट कंपनी झाली आहे। प्रीती पाटील यांची नाव न घेता नरेंद्र मेहता यांच्यावर टीका। विरोधकांची माणसं माघार घेतात आणि ते आरोप आमच्यावर लावतात। तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही का? भाजपचे आमदार मंगेश चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा। सोलापुरात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा। निष्ठावंतांनाच उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची भूमिका। अहिल्यानगरमधले बेपत्ता झालेले उमेदवार अखेर सुखरूप। राजकीय दबाव येऊ नये म्हणून दोन्ही उमेदवार फोन बंद करून देवदर्शनाला गेले होते। मनसे उमेदवारांनी कुटुंबियांना सुखरूप असल्याची फोनवरून माहिती दिली आहे। जळगाव महापालिकेच्या 75 जागांपैकी 12 जागा बिनविरोध, उर्वरित 63 जागांसाठी 321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। काल तब्बल 317 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजप युतीचे आतापर्यंत 5 नगरसेवक बिनविरोध। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उमेदवारांशी संवाद साधत केलं अभिनंदन।